या देशामध्ये प्रशासकीय यंत्रणेमध्ये एक काळ असा होता की 3 राज्यांचा उल्लेख हा प्रकर्षाने व्हायचा. आपल्याला आश्चर्य वाटे उत्तम प्रशासक कुठं या संबंधीची चर्चा ज्यावेळी व्हायची त्यावेळेचं मुंबई राज्य, नंतरचं महाराष्ट्र राज्य, त्यावेळेचं मद्रास राज्य, आजचं तामिळनाडू राज्य आणि त्यावेळेचं बिहार राज्य, या 3 राज्याचे प्रशासक हे या देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारे हे होऊन गेलेले होते. आणि त्याची जर मालिका आपण तपासली तर महाराष्ट्राचा विचार करत असताना त्या मालिकेमध्ये नंतरच्या काळामध्ये राम प्रधानांचं नाव हे प्रकर्षाने येते. राम प्रधान यांचा कालखंड हा मोठा होता, ज्याचा उल्लेख या ठिकाणी असताच दत्ताबाळ साहेबांनी केला. मी स्वतः त्यांना बघितलंय. ते कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकारी होते. कोल्हापूर हे आधी पण एकेकाळी अधिक गुळाच्या संदर्भात प्रसिद्ध असं राज्य होतं. आणि या शेतकऱ्यांचा गुळ कोल्हापूरचा हा सर्व देशामध्ये स्वीकारला जायचा. त्या गुळाला उत्तम प्रकारची प्रतीत देण्याच्यासाठी, बाजारपेठ देण्याच्यासाठी शेतकऱ्यांची, गुळ उत्पादकांची, ऊस उत्पादकांची अस्वस्थता असायची. प्रधान हे त्या ठिकाणी असताना त्यांची हिरवळ आणि शाहू मार्केटच्या माध्यमातून स्थापना करून गुळाचं एक मार्केट दुसऱ्या शेतकऱ्यांना देण्याच्या बद्दलची काळजी त्यांनी घेतली. ते काम हे अनेक राज्यकर्त्यांच्या नजरेमध्ये राहिलं आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं वैशिष्ट्य हे होतं की मंत्रालय त्यावेळेचं सचिवालयाचंच नव्हे, जिल्हा पातळीवर सुद्धा उत्तम काम करणाऱ्या प्रशासकांना येणं आणि त्यांचा अधिक उपयोग राज्याच्या, देशाच्या कामासाठी करून घेणं हा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. 1960 साली चीनच्या आक्रमणाच्या नंतर यशवंतरावजींना जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीमध्ये बोलवलं संरक्षण मंत्री म्हणून. आणि ते संरक्षण मंत्री म्हणून जाताना त्यांनी राम प्रधानांना आपल्याबरोबर दिल्लीला यायचं सुचवलं. आणि त्यानंतर चव्हाण साहेबांच्यावर, जसं शरद काळे यांनी चव्हाण साहेबांच्यावर काम केलं, तसंच त्या सुरुवातीच्या काळामध्ये राम प्रधानांनी चव्हाण साहेबांच्यावर दिल्लीमध्ये त्यांचे सहकारी म्हणून काम केलं. तो काय मोठा चमत्कारी कसा होता. एक तर चीन करून आपला पराभव झाला होता. सैन्यामध्ये एक डिमोरलाइज झाल्याचं चित्र दिसत होतं. जवाहरलाल नेहरूंच्या सारखं उत्तम नेतृत्व सुद्धा एक अस्वस्थ अशा प्रकारचं चित्र जाणत होतं. संसदेमध्ये प्रचंड हल्ले त्याच्यावर होत होते. आणि अशा काळामध्ये मुख्यतः भारतीय सेनेचं मोराल कसं वाढवायचं आणि त्याच्यात काही ज्या कमतरता होत्या, विशेषतः कृष्ण मेनन हे संरक्षण मंत्री असताना त्यांनी ही सेना बलशाली होण्याच्यासाठी जी काही खबरदारी घ्यायला होती ती घेतली नाही, अशा प्रकारची मोठी टीका होत होती. आणि त्या संदर्भात ते पुन्हा सावरण्याच्या संबंधीचं आव्हान होतं आणि ते चव्हाण साहेबांनी पेरलं. आणि चव्हाण साहेबांनी त्या आव्हानाला सामोरं जात असताना त्यांच्याबरोबर उत्तम प्रशासकांची जी एक साथ होती, त्याच्यामध्ये प्रधानांचा उल्लेख हा प्रामुख्याने करावा लागेल. आणि त्यामुळं दिल्लीमध्ये चव्हाण साहेबांचं कर्तृत्व देशाला दिसलं, तसंच त्यांच्यावर काम करणाऱ्या प्रशासकांच्या मध्ये
राम प्रधानांचं कर्तृत्व सुद्धा हा देशाला हे पाहायला मिळालं. नंतर चव्हाण साहेबांच्याकडे वेगवेगळ्या दुसऱ्या जबाबदाऱ्या आल्या. आणि मला आठवतंय की नंतरच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर वाणिज्यविषयक संघटनेमध्ये काम करण्याच्या बद्दलची राम प्रधानांची नियुक्ती झाली. मला वाटतं जिनिव्हाला असेल. आणि त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 वर्षाच्या पेक्षा अधिक काळ हा त्या ठिकाणी त्यांनी सेवेमध्ये घालवला. आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या कार्याला दृष्टीला अतिशय व्यापक अशा प्रकारच्या कक्षा आल्या. कधीतरी मी जिनिव्हाला काही कामाच्यासाठी गेलो असताना त्यांना भेटायची संधी मिळाली. त्यांच्यावर जिनिव्हा आणि त्या परिसरातल्या अनेक गोष्टी पाहायला सुट्टीच्या दिवशी वेळ मिळाला. आणि माझ्या लक्षात आलं की या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये जाऊन जगातल्या अनेक देशांची सुसंवाद प्रस्थापित करण्याच्यासाठी राम प्रधान ही यशस्वी झालेली. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये 10 वर्षाच्या नंतर मला वाटतं याची संधी मिळाली. आणि मला आठवतं बहुतेक बाबासाहेब भोसले त्यावेळी मुख्यमंत्री असावे. आणि आल्याच्या नंतर इथं गृह खात्याच्या सचिवाची जागा रिक्त होती. त्या जागेवर राम प्रधानांची नियुक्ती झाली. आणि त्यानंतर मुख्य सचिवाची जबाबदारी सुद्धा त्यांनी आपल्या शिरावर घेतली. केंद्रामध्ये त्यांना पुन्हा जाण्याच्या संबंधीची संधी मिळाली. विशेषतः इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीव गांधींच्याकडे सूत्र देशाची आली आणि प्रधानमंत्री पदाची. आणि त्यावेळेला राजीव गांधी आणि राम प्रधान यांचा एक प्रकारचा स्नेह म्हणलं तरी हरकत नाही, तो वाढीला लागलेला आम्हाला जाणवत होता. आणि त्यामधूनच राम प्रधानांना केंद्रीय गृह खात्याच्या सचिवाच्या संबंधीची जबाबदारी ही राजीव गांधी यांनी दिली. तो काळ अतिशय खर्च होता. एक तर सुवर्ण मंदिरावर जे काही घडलं आणि त्याच्यातून शीख संप्रदायाचा प्रचंड राग हा देशाच्या नेतृत्वावर असल्याचं इंदिरा गांधींच्या हत्येमधून सगळ्या जगाला जाणवलं. आणि त्यामधून पुन्हा एकदा संबंध देश सावरायचा ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. आणि त्यासाठी राजीव गांधींच्यावर एक आव्हान होतं. आणि त्या आव्हानाला सामोरं जात असताना त्यांनी ज्या प्रशासकांची त्यांना साथ झाली त्याच्यामध्ये राम प्रधानांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. मुख्यतः त्या काळामध्ये शीखांच्याची कटुता कशी कमी करायची या प्रकारचं एक आव्हान त्यांच्यावर होतं. आणि त्यावेळेला सहन जे काही झालं त्याच्यातून शीख समाजात बरीच प्रतिक्रिया झाली. आणि त्यामधून शीख समाजाचे मोठे जे नेते होते त्यांना अरेस्ट करण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी लागली होती. आणि त्यांना मला आठवतं की मध्य प्रदेशमधल्या पचमढी इथल्या जेलमध्ये ठेवलं होतं. त्याच्यामध्ये संत गंगवार, त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, आणखीन अनेक जे महत्वाचे शीखांचे नेते होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये ठेवलं होतं. त्यांची डायलॉग थांबलेला होता. पण तो डायलॉग सुरू होण्याच्या बद्दलची आवश्यकता होती. आणि ही डायलॉग सुरू करण्याच्या संबंधीची गोष्ट राम प्रधानांनी त्यावेळच्या प्रधानमंत्र्यांना राजीव गांधींना पटवून दिली. परंतु शीखांच्या मनामध्ये, शीख नेतृत्वाच्या मनामध्ये गांधी कुटुंबियांच्या बद्दलची एक कटुता होती. आणि त्यामुळे ती डायलॉगची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्ह दिसत नव्हती. व्यक्तिशः माझे ज्या वेळेला देशातल्या विरोधकांच्या मध्ये काम करत होतो आणि मला आठवतंय एक मोठं शेतकरी संमेलन आम्ही दिल्लीमध्ये घेतलेलं होतं त्याच्या आधी.
आणि त्या संमेलनामध्ये वादळ, लोंगोवाल हे सगळे सहभागी झालेले होते. राम कल्याणाने तेच नेमकं नजरेमध्ये ठेवलं आणि त्यांनी माझे आणि शीख नेतृत्वाचे संबंध लक्षात घेऊन राम कल्याणाने त्यावेळच्या प्रधानमंत्र्यांना हा डायलॉग सुरू करण्याच्यासाठी माझा उपयोग होऊ शकतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली. खरं म्हणलं तर आम्ही सगळेजण त्यावेळेला आणीबाणी आणि तत्सम सगळ्या निर्णयाच्या बाबतीत इंदिराजींच्या धोरणापेक्षा फार टोकाची भूमिका वेगळी घेणारे आम्ही सगळे घटक होतो. आणि त्यामुळे पहिल्यांदा ही जी सूचना केली राम कल्याणाने राजीव गांधींना, त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं की हे सगळे विरोधक आहेत आणि त्याची जबाबदारी त्यांच्यातल्या एका सहकार्याच्या डायलॉग करण्याची आपण देतो आहोत, हे कसं होईल. राम कल्याणाने सांगितलं की राष्ट्रीय इंटरेस्टचा प्रश्न ज्यावेळी येईल त्यावेळी या लोकांची साथ नक्की मिळेल. तुम्ही त्यांना बोलवा. आणि मला बोलवलं गेलं आणि मला सुचवलं की तुम्ही जाऊन ही डायलॉगची प्रक्रिया सुरू करावी. आणि ते काम पचमढीला जाऊन 2 दिवस वादळ साहेब, लोंगोवाल आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांशी मी सुसंवाद साधला आणि केंद्र सरकार आणि पंजाबचं नेतृत्व यांच्यातलं एक संपर्क कसा वाढवता येईल याबद्दलची काळजी घेतली. आणि त्याच वेळेला राम कल्याणाने या सगळ्या नेतृत्वाला पचमढीवरनं शिफ्ट केलं, दिल्लीच्या तिहार जेलला आणलं आणि तिहार जेलमध्ये हा प्रत्यक्ष डायलॉग अधिक सुरू झाला आणि एक दिवशी त्यांची सुटका झाली. त्याच्यातून जो करार झाला, लोंगोवाल राजीव गांधी करार, या कराराच्यामधून पंजाब शांत होण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुर्दैवानं लोंगोवालांची हत्या त्याच्यात झाली, पण पंजाब शांत व्हायला त्याची मदत झाली. आणि या कराराचं सबंध श्रेय अगदी सबंध ड्राफ्टिंग पासूनचं राम कल्याणांचं होतं. हे मला स्वतःला माहिती आहे, कारण त्याच्यामध्ये पाठीमागून आम्ही लोक सहभागी होतो, पण प्रत्यक्ष तो करार करण्याच्या प्रक्रियेमध्ये राम कल्याणांचं फार मोठं योगदान होतं. त्याच्यानंतरच्या काळात अनेक आव्हानं होती. पंजाबचा आसाममधला प्रश्न होता. त्या आसाममधला प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी सचिव म्हणून राम कल्याणांनी मोठं काम केलं. आणि त्याच्याशिवाय नंतरच्या काळामध्ये त्यांचा म्हणजे वारसा नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांचा संपर्क पाहिल्याच्या नंतर सेवेतून मुक्त झाल्यावर मला वाटतं त्यांना अरुणाचलचे राज्यपाल पदाची जबाबदारी ही त्यांच्याकडे सुपूर्द केली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये ते निवृत्त झाले, महाराष्ट्रात आले. आणि मला आठवत आहे की महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये थोड्या काळाच्यासाठी त्याची नियुक्ती झाली आणि ती जबाबदारी त्यांनी सांभाळली. पण खरं त्याच्यानंतरच्या निवृत्तीच्या नंतरच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना एका गोष्टीचा अतिशय आनंद होता, समाधान होतं की चव्हाण सेंटरवर ते विश्वस्त म्हणून काम करण्यासाठी त्यांनी भूमिका स्वीकारली. आणि त्याचबरोबर नेहरू सेंटरवर सुद्धा विश्वस्त म्हणून आणि नंतर उपाध्यक्ष म्हणून ती जबाबदारी सुद्धा त्यांनी स्वीकारली. आणि या दोन्ही संस्थांच्यामध्ये काळेसाहेब या ठिकाणी आहेत, चकले त्या ठिकाणी आहेत, किंवा मी स्वतःही त्यांच्या सोबत असो. आणि या सगळ्या संस्थांच्या उभारणीमध्ये पुढच्या कार्यक्रमामध्ये राम प्रधान यांचं योगदान हे फार मोठं होतं. आणि म्हणून अशा एका कर्तृत्वान प्रशासकाला राज्याच्या आणि देशाच्या हिताची जपणूक करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आज ते आपल्यामध्ये नाही, त्यावेळेला आपण मुकलो. पण चव्हाण सेंटरच्या वतीनं, नेहरू सेंटरच्या वतीनं या दोन्ही संस्थांचा प्रमुख म्हणून मी राम प्रधानांना अंतःकरणापासून श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो.